नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण टी टाइम स्नॅक्स बघणार आहोत, जे आहे बनवायला खूप सोपं, चवीला खूप मस्त आणि एकदम झटपट होतं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक परात घेतलेले आहे। आता त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्यासोबतच मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त मैदाही वापरू शकता। आता इथं मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता इथं मी मोहन घालणार आहे तेलाचं। तर कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि 3 चमचे तेल आता यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे। हाताने व्यवस्थित असं या पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं पिठाला तेल पूर्णपणे चोळून घेतल्यानंतर मुटका बनवून बघितला आहे, तर तो मुटका व्यवस्थित बनतोय, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालत ही कणिक घट्टसर अशी मळून घेतलेली आहे। हवं असेल तर तुम्ही 5 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवू शकता। मी इथं लगेचच बनवायला घेणार आहे स्नॅक्स। तर इथं मळून झालेले आहे। आता मी पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती परत 1 मिनिट अजून एकदा मळून घ्यायचे आहे, म्हणजे छान अशी मऊसर बनते। आता आपण याचे समान आकाराचे गोळे बनवून घेऊया। तर इथं मी 4 गोळे बनवून घेतलेले आहेत, बघू शकता अशा पद्धतीनं सर्व गोळे एकसारखे बनवून घ्यायचे आहेत। आता यातील 3 गोळे आपण बाजूला काढून घेऊया आणि 1 गोळा लाटून घेणार आहोत। तर इथं मैद्यामध्येच आपण हा गोळा घोळवायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर आपल्याला या चपात्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा बनतील आपली खारी। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि या चपात्या लाटून घेणार आहे। तर याच पद्धतीनं सर्व 4च्या 4 चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। बघू शकता अशा पद्धतीनं छान अशी एक चपाती लाटून झालेली आहे। याच प्रकारे मी उरलेल्या 3ही चपात्या लाटून घेणार आहे। तर ही खारी बनवायला खूप सोपी आहे, चवीला खूप टेस्टी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता इथं सर्व चपात्या लाटून झालेल्या आहेत। तर इथं आपण साठा बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी इथं तूप घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये 3 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकता। मी इथं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि याची पेस्ट बनवलेली आहे। आता ही पेस्ट आपण अशा पद्धतीनं चपातीवरती लावून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक चपातीला लावायची आहे। तर इथं एका चपातीला लावल्यानंतर त्यावरती परत थोडासा कोरडा मैदा घालायचा आहे आणि आपण जी दुसरी चपाती बनवलेली आहे ती यावरती ठेवून घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं त्याही चपातीला साठा लावून घ्यायचा आहे आणि परत कोरडा मैदा घालायचा आहे, परत त्यावरती तिसरी चपाती ठेवायची आहे। तर या पद्धतीनं सर्व चपात्या एकावरती एक ठेवून आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे। तर त्यामुळे आपल्या खारीला खूप सारे लेयर सुटतात आणि खारी क्रिस्पी बनते। तर इथे बघू शकता मी सर्व चपाती एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याला साठा लावून त्यावरती कोरडा मैदा पसरवून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीनं आपली इथं सर्वच्या सर्व चपाती तयार झालेल्या आहेत। आता या चपात्यांना आपण फोल्ड घालणार आहोत, तर तो कसा घालायचा ते मी दाखवते। आता ही प्रोसेस पूर्ण झाली की साठा लावायचा की त्यानंतर आपण अशा पद्धतीनं चपाती फोल्ड करायची आहे। एका साईडनं हाफ फोल्ड अशा पद्धतीनं करायची आहे, त्यासोबतच त्याच्यावरती दुसरी बाजूही टाकायची आहे आणि परत याला मधून एक फोल्ड घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण करायचं आहे आणि त्यावरती आपण दुसरी बाजू घालून घ्यायची आहे। तर इथं पॉकेटसारखं चौकोनी झालेलं आहे। आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडंसं आडवं लाटलेलं आहे आणि बाकी मी उभट असं लाटून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता रेक्टँगलमध्ये आपण हे लाटून घेतलेलं आहे। आता याला आपण कट करून घ्यायचं आहे। तर इथं मी रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेणार आहे, स्क्वेअरमध्ये नाही, थोडंसं उभट अशा पद्धतीनं। तर इथं मी याची रुंदी साधारण 1 ते 1.5 इंचाची ठेवलेली आहे। तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे कट करून घेणार आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याची लांबी रुंदी ठेवू शकता। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण आडव्या स्ट्रिपमध्ये कट करून घेतलेलं आहे। आता यावरती याचे 4 भाग करून घेणार आहे, जेणेकरून खूप जास्त मोठंही होणार नाही आणि जास्त छोटंही नाही। तर इथे दाखवल्याप्रमाणे मी ही खारी कट करून घेतलेली आहे। ही खारी चहासोबत इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघू शकता मस्त अशी ही झालेली आहे। आता इथं खारी कट करून झालेली आहे, तर आपण फ्राय करायला घेऊया। त्याच्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जरासं गरम झालं की यामध्ये खारी सोडून घ्यायची आहे आपल्याला
आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून ही खारी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। तेलामध्ये खारी सोडताना तेल जास्तही गरम नसावं किंवा खूप थंड नसावं, मीडियम गरम असताना खारी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे, जेणेकरून छान असे याचे पदर सुटतील। आणि त्यानंतर आपण मीडियम टू लो फ्लेमवरतीच ही खारी फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे आतले पदर छान असे सुटतात आणि क्रिस्पी बनतात। तर इथे तुम्ही बघू शकता पहिली बॅच आपली मस्त अशी ही क्रिस्पी फ्राय झालेली आहे आणि याचे खूप सारे पदरही याला सुटलेले आहेत। खूप छान टेस्टी लागते ही खारी। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व खारी फ्राय करून घ्यायची आहे। खारी तेलामध्ये सोडताना तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं, मीडियम टू लो फ्लेमवरतीच ही खारी फ्राय करून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती फ्राय केली तर वरून करपते आणि आतून कच्ची राहते। तर तळताना थोडीशी काळजी घेतली आणि पेशन्स ठेवला तर आपली ही मठरी किंवा नमकीन खूप टेस्टी होतं। तर इथे तळायला थोडा वेळ लागतो, पण एकदम मस्त अशी ही खारी बनून तयार होते। तर अशाच पद्धतीने मी सर्व खारी फ्राय करून घेणार आहे। या खारी सॉससोबत ही खूप टेस्टी लागतात, पण चहासोबत एकदम बेस्टच लागतात। इथे बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्वच्या सर्व हे नमकीन फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे चहासोबत एन्जॉय केलेलं आहे। तर मुलांना किंवा मोठ्यांना स्नॅक्स म्हणून तुम्ही हे सर्व करू शकता। तर अशाच पद्धतीने सर्व खारी फ्राय करून झालेले आहेत। बघू शकता मस्त टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, चवीला खूप टेस्टी आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।